महाराष्ट्रात आता देशी गायींची ओळख राज्यमाता गोमाता अशी करण्यात आली आहे। भारतीय संस्कृती जपणारा प्रखर हिंदुत्ववादी नेता देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुती सरकारनं हा निर्णय घेतलाय। या संबंधीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आलाय। महाराष्ट्रात देशी गायींच्या संख्येत वाढ करून त्यांचं संवर्धन करण्याच्या दृष्टीनं देशी गायींच्या पालन पोषणासाठी पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। राज्यात देशी गायींच्या संवर्धनासाठी प्रति गाय प्रतिदिन 50 रुपये अनुदान देण्यात येईल। गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने त्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आलाय। या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे। यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती असेल। या निर्णयामुळे गोमातेचं रक्षण होणार आहे। गायीला गोमातेचा दर्जा देण्याची प्रलंबित मागणी महायुती सरकारनं पूर्ण केल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी महायुती सरकारचे आभार मानलेत। देशी गायींचे भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून असलेलं स्थान, देशी गायींच्या दुधाची मानवी आहारातील उपयुक्तता, आयुर्वेद चिकित्सा पद्धती, पंचगव्य उपचार पद्धती तसंच गायींचं शेण आणि गोमूत्र यांचं सेंद्रिय शेतीमधील महत्त्वाचं स्थान विचारात घेऊन देशी गायींना राज्यमाता गोमाता म्हणून दर्जा दिल्याचे घोषित करण्यात आले आहे।